आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। 1880 मध्ये जगातील सर्व बुद्ध राष्ट्रांनी मिळून एक ठराव असा पारित केला होता की तथागत भगवान गौतम बुद्धांचा एक विचार एक निशान या पद्धतीची भूमिका असली पाहिजे। म्हणून आपली ओळख होण्यासाठी बुद्ध धम्म ध्वज निर्माण करावा अशा पद्धतीची मानसिकता म्हणून सगळ्या जगाच्या प्रतिनिधीने ठराव पारित केला आणि या पंचशील ध्वजाची निर्मिती झाली। आणि त्या दिवसापासून आजपर्यंत बौद्ध धम्म ध्वज म्हणून पंचशील ध्वजाचा मान सन्मान बौद्ध उपासक उपासिकांकडून राखला जात आहे। आज मला असं वाटतं की भारतामध्ये सगळ्यात पहिली वेळ आहे की बौद्ध धम्म महापदयात्रा ही बौद्ध श्रामणेर प्रशिक्षण केंद्रापासून जे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी नियोजित बुद्धाच्या मूर्तीच्या मार्फत जाऊन तिथं त्याचं विसर्जन होणार आहे। तिथं विचारवंतांचे काही भाषणं होणार आहेत आणि बाबासाहेबांना अपेक्षित असलेला बुद्ध धर्म हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आदरणीय भंते भैयाबोधीजी यांच्या मार्फत आणि सर्व भिक्खू गणांच्या मार्फत होत आहे। माझं असं मत आहे की आपण ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांची जयंती थाटामाटात उल्हासात साजरी करतो, गौतम बुद्धाची जयंती अतिशय उल्हासात साजरी करतो, त्याच पद्धतीनं जो आपल्याला धम्मध्वज मिळालेला आहे त्या धम्मध्वजाचा सुद्धा सन्मान मान आपण जगभरामध्ये पसरवला पाहिजे, तो राखला पाहिजे अशा पद्धतीची सगळ्याकडून अपेक्षा व्यक्त करतो। त्याच्यासोबतच 2006ला 28 फेब्रुवारीला तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती बसवण्याचा ठराव या VIP रोडवर महानगरपालिकेमध्ये श्रीकांत गायकवाड यांनी पारित करून घेतला होता। त्या ठरावाची अंमलबजावणी ही झालीच पाहिजे। गेल्या 17 वर्षापासून या ठरावाची अंमलबजावणी करावी म्हणून या जागेवर ताबा घेऊन या ठिकाणी मी दरवेळेस भीम जयंतीला बुद्ध जयंतीला विजयादशमीला इथं ध्वजारोहण पंचशील ध्वजारोहण करतो, बुद्ध वंदना घेतो आणि बुद्धांना अभिप्रेत असलेली बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली धम्म चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न आमच्या पद्धतीने आम्ही करण्याचा प्रयत्न करतो। 1880 मध्ये श्रीलंका या बौद्ध राष्ट्रामध्ये काही बौद्ध भिक्खूंची आणि बौद्ध विद्वानांची एक बैठक झाली होती। बौद्ध धम्माचं एक प्रतीक असावं म्हणून पंचरंगी धम्मध्वजाची निर्मिती करण्यात आली। संपूर्ण बौद्ध राष्ट्राने विश्वातल्या पंचरंगी धम्मध्वज स्वीकारला आणि तो इतिहास म्हणजे लोकांच्या पुढे यावा की नेमकं धम्मध्वज म्हणजे नेमकं काय आहे, कशासाठी म्हणजे पंचरंगी धम्मध्वज लावला जातो, तर त्याचं एक महत्त्व लोकांना कळावं म्हणून या ठिकाणावर या महाधम्मध्वज महापदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। जे श्रामणेर प्रशिक्षण केंद्र कोरगावपासून ते कोरगाव फाटा पासदगाव नेरली फाट्यापासून भावसार चौक राज कॉर्नर दरोडा नाका महात्मा ज्योतिबा फुले पुतळा बुद्धांच्या पुतळ्याच्या जागेपासून शिवाजीनगर मार्गे शिवाजी महाराजांचा पुतळा आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ शेवटी समारोप या ठिकाणावर करण्यात आला मान्यवरांच्या भाषणात।